जिल्ह्यामध्ये वाढत्या श्वान दंशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक कार्यवाही करण्यासाठी समिती करण्यात आली आहे। जिल्ह्यातील वाढत्या श्वान दंशावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरोग्य शिक्षण प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड यांनी दिली। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर यांनी जिल्हा आणि ग्रामीण स्तरावर उपलब्ध वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचे रेबीज नियंत्रण प्रशिक्षण पूर्ण केले आहे। तसेच जिल्हा परिषदेमार्फत रेबीज नियंत्रणासाठी दरवर्षी उपलब्ध अनुदानातून अंदाजे 60 लाख निधीची तरतूद करण्यात येते, ज्याचा विनिमय रेबीज लस मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी होतो, जेणेकरून ग्रामीण स्तरावर कोणताही रुग्ण वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाते। जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत शहर आणि ग्रामीण स्तरावर श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला असून कार्यवाही सुरू आहे। सन 2023 मध्ये जिल्ह्यात 75,346 जणांना श्वान दंश लागण झाली असून एकूण 3 जणांचा श्वान दंशाने मृत्यू झाला, तर सन 2024 मध्ये जानेवारी ते एप्रिल 2024 अखेर जिल्ह्यात 31,161 जणांचा श्वान दंश लागण झाली असून एकूण 3 जणांचा श्वान दंशाने मृत्यू झाला आहे। जिल्ह्यातील सर्व शासकीय CPR, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी रेबीज लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आला आहे। तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, CPR हॉस्पिटल कोल्हापूर आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये वर्ग 3 प्रकारासाठी श्वान दंश रेबीज इम्युनोग्लोबिनिन इंजेक्शन RIG उपलब्ध करण्यात आले असून व्यापक जनजागृती देखील करण्यात येत आहे। माझा महाराष्ट्र कोल्हापूर।